चेक करा what you are planting. की तुम्ही काय पेरत आहात. Kindness, दयाळूपणा, forgiveness, क्षमा, vision. की एक तुमचं स्वप्न. God's got the growth. देवाकडे त्यासाठी उत्तम अशी वाढ आहे. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. God will bless you to launch a new dream in 2026. देव तुम्हाला नवीन स्वप्न सत्यात उतरवण्यात मदत करेल. God will help you start a new business in 2026. देव तुम्हाला 2026 मध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीचे मार्ग मोकळे करेल. God will help you. God will take you to the right people who will help you start new business in 2026. देव तुम्हाला त्या योग्य लोकांकडे नेईल की जे लोक तुमच्या नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. The word of God said in Jeremiah that your plans are not my plans. यिर्मयामध्ये सांगितलं आहे की देवाच्या वचनात की तुझे ज्या योजना आहेत त्या माझ्या योजना नाही. My plans are for your better future. माझ्या ज्या योजना आहेत तुझ्या उत्तम भविष्यासाठीच्या आहेत. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Today God has a better plan for you. आज देवाच्या तुमच्यासाठी एक उत्तम अशा योजना आहेत. 2026 year will be the year of a turning point in your life. 2026 हे तुमच्या जीवनातील एक मोक्याचं वळण घेणारं वर्ष. 2016 will be the year where you will be working hard. 2016 मध्ये तुम्ही कष्ट करत होतात, एकदम काबाड कष्टात होतात. You will be working hard की तुम्ही खूप कष्ट कराल and you will sow the blessing. आणि तुम्हाला आशीर्वाद मिळेल. 2016 will be the year where there will be no stumbling block. 2026 मध्ये असं ते वर्ष असणार आहे की जे तुम्हाला कुठेही अडखळण्याचा दगड मिळणार नाही. 2026 year will be the year where your enemy will also do a compromise with you. 2026 असं वर्ष असेल तुमचे शत्रू सुद्धा तुमच्याशी येऊन समेट करतील. 2026 will be the year where you will see the healing hand upon your life, your family. 2026 मध्ये तुम्ही हे पाहाल की आरोग्यदायी हात तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर आहेत. 2016 will be the year where you will not ask money to anyone. 2026 असं वर्ष असेल की जिथे तुम्हाला कुणालाच पैसे मागायची गरज पडणार But नाही. you will be helping others in their needs. व त्या उलट तुम्ही इतरांना मदत करणारे, त्यांच्या गरजेत मदत करणारे व्हाल. Because in 2025 कारण 2025 मध्ये you have committed 2026 in God's hand. तुम्ही 2026 देवाच्या हातात सोपवलेला आहे म्हणून. Praise the Lord. देवाची स्तुती असो. God bless you. देव तुम्हाला God आशीर्वाद bless देवो. your family. देव तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. Thank you. धन्यवाद. Amen. आमेन.